पुण्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या फिल्म्सच्या संदर्भात बोलताना बरेच जण असं म्हणतात की मराठी चित्रपटसृष्टी आता काट टाकतीये, पण मला आज नांदेडमध्ये ज्या पद्धतीचा एक इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आमचा मित्र कपिल यांनी ऑर्गनाईज केलाय हे बघून मला आता असं म्हणायला आवडेल की खरोखरच आपली इंडस्ट्री आता खऱ्या अर्थाने संक्रमण अवस्थेतनं जातीये, काट टाकतीये, नवीन नवीन गोष्टी घडतायत. क्रिएटिव्हिटी ही कुठल्याही एका ठराविक वर्णाची, वर्गाची, शहराची मक्तेदारी असू शकत नाही. टॅलेंट हे कुठेही जन्माला येऊ शकतं आणि बऱ्याच वेळा ते पुण्या मुंबई पुरतच कलाकारांचं एक रिस्ट्रिक्शन्स होती ती आता सगळे हे तुटत इंटिरियर पर्यंत जायला लागल्यात आणि त्या ज्या ऍक्टिव्हिटीज मेट्रोजमध्ये होत होत्या, मुख्य शहरांमध्ये होत होत्या, त्या आता नांदेडसारख्या ठिकाणी सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत. मुंबई पुण्यामध्ये पण फेस्टिवल पाहिले, म्हणजे स्वतः मी सुद्धा एक फेस्टिवल ऑर्गनाईज केलेला आहे, परंतु जरा वेगळे पण जाणवलेले आहे यात की खूप चांगल्या प्रकारच्या फिल्म आलेल्या आहेत इथे आणि मॅनेजमेंट सुद्धा खूप चांगलं आहे. तर त्यांना खरंच मनापासून भरभरून अशा शुभेच्छा. शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी आलेले म्हणजे जवळपास एक 76 पिक्चर्स आलेले आहेत, मूवीज आलेले आहेत, जे की देशभरातून आलेले आहेत. मल्याळम, त्याच्यानंतर चेन्नई, तमिळ, मराठी. हे शॉर्ट फिल्म ठेवण्याच्या मागे जे उद्देश होता की म्हणजे जे नांदेडसारखं म्हणजे मराठवाड्यासारखं गाव आहे किंवा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातील लोक पण खूप इंटरेस्टेड आहे की नाही मला मूवी करायची आहे, मला ऍक्टिंग करायची आहे किंवा मला म्हणजे कुठे गाणं द्यायचं आहे या म्युझिक करायचं आहे. पण ते काय करतात की पुण्या मुंबईसाठी जाण्यासाठी विचार करतात की यार पुणे मुंबई मेरा क्या होगा, मतलब या टाईपची त्यांची भावना असते. पण जेव्हा ते हे ठेवण्याचा उद्देश होता की हा नांदेडला आहे तर हा ठीक आहे, चल मी नांदेडचाच आहे, तर नांदेडमध्ये एवढं मोठं म्हणजे ऑर्गनाईज झालं आहे, फेस्टिवल झालं, तर ते त्याचा बेनिफिट घेतील त्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे.